गोंदिया शहरात सातत्याने सुरू असलेले लोड शेडिंग आणि वाढीव वीज बिल विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रामनगर येथील महावितरण कार्यालयावर आज शेकडो शिवसैनिकांनी जोरदार धडक देत आंदोलन केले. महावितरणच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. मागील काही दिवसांपासून गोंदियात लोड शेडिंग मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. कडक उन्हाच्या दिवसांत तासनतास वीज गुल होत असल्याने नागरिक, व्यावसायिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. एकीकडे पुरेशी वीज मिळत नसताना दुसरीकडे मात्र महावितरणकडून ग्राहकांना वाढीव वीज बिले पाठवली जात आहेत. वाढीव वीज बिल कमी करण्यात यावे व नियमित विद्युत पुरवठा देण्यात यावा या प्रमुख मागणीला घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक देत निवेदन दिले. जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर रस्त्यावर उतरून पुन्हा आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. चिडकून बोलतात आमच्याशी आणि खूप बिल येत आहे. आमच्याकडे 2000-3000 रुपये बिल येत आहे एका महिन्याचं. आमच्याकडे एक पंखा, आता 2 महिने आम्ही कूलर चालवतो. त्याच्यानंतर तर मग आम्ही कामाधंद्याचे सर्व लोक आम्ही कामाला जातो. आमच्याकडे कोणी राहत पण नाही, दिवसभर दार बंद राहते, तरी पण आम्हाला 2000-3000 रुपये बिल येत आहे. तर आमची माग आहे की बिल कमी करावं. आमच्या महाराष्ट्रामध्ये बिलाचा खूप मोठा म्हणजे परेशानी आहे. खूप बिल येत आहे. MP मध्ये जिकडे तिकडे पहा तर खूप कमी बिल आहे ना, आमचे महाराष्ट्रामध्ये खूप बिल म्हणजे जास्त येत आहे. म्हणून आम्ही इथं आलो का आमच्या बिल कमी. मी देवकी बघेल. जय महाराष्ट्र. आमच्या महाराष्ट्रात, आमच्या गोंदिया शहरात सगळीकडे पाहावं तर लगभग खूपच बिल येत आहेत आणि पॉवर सप्लाय पण खूपच कमी आहे. त्याबद्दल की काही आपल्या घरचे जे उपकरण वगैरे आहेत ते अनेकदा आहे तो खराब पडलेले आहेत. कधी कधी बिजली चले जाते, कधी कधी खूप आम्हाला त्रास येतो. म्हणून आम्हाला खूप सगळे लोक इकडे एकत्रित झालेले आहेत आणि खूपच त्रास सोसत आहे आम्ही लोक. आणि बिजली दर जे आहे ते पण खूप जास्ती आहे. स्मार्ट मीटर लावल्याने आपल्याकडे बिल खूप येत आहेत. साधारण जनता ते बिल सहन करू शकत नाही. आज महाराष्ट्रात इतका बिल आणि रेट खूप आहे बिजलीचा. आणि महाराष्ट्रात अदानी पॉवर प्लांट आहे, आमच्या नजीकच आहे अदानी पॉवर प्लांट. तरी पण आमच्याकडे पाहता बिजली बिल म्हणजे की सोन्याच्या भावाचं आहे. हे आम्ही सहन करू शकत नाही. आमच्याकडे बिजली पैदा होते आणि ती बिजली कुठे जाते आणि त्याचा दर आम्ही सहन करतो, हे आम्हाला खूपच दुखी होते. आम्ही खूप दुखी आहोत हे पाहण्याने आणि याचा काहीतरी निकाल निघाला पाहिजे. म्हणून आम्ही इथे सगळी महिला आहे, गरीब महिला सगळे एकत्रित झाली आहे. आता ते लोक म्हणतात की ते सोलर पॅनल लावा. आमच्या हे गरीब जनता सोलर पॅनल जर लावू शकत नाही, त्यांचा घर झोपडीचं आहे, ते लोक का सोलर पॅनल लावून कुठे लावणार? ते त्या सरकारच्या घरी लावणार का? आणि त्याच्या वायरने त्यांच्या घरी झोपडीत जाईल का सोलर पॅनलची बिजली? तर ते कसे सहन करू शकतात? आणि याच्याकडे आपल्याला लक्ष पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळावं. मध्य प्रदेशमध्ये 100 रुपये 100 रुपीज खाली. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.